नमस्कार, मी सौ वर्षा कुलकर्णी. प्रस्तुत आहे नेपाळ पार्ट 2. पोखराहून निघून आम्ही काठमांडू येथे गेलो. काठमांडू हे नेपाळच्या राजधानीचे ठिकाण. हे पोखरापासून 200 किलोमीटर लांब आहे. नेपाळमध्ये रस्ते दुरुस्तीचे काम खूप ठिकाणी चालू आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला फार वेळ लागतो. हिंदू धर्मियांसाठी काठमांडूमधील प्रमुख आकर्षण पशुपतीनाथ मंदिर आहे. येथे शंकराचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक कहाणी अशी आहे की महाभारताच्या युद्धानंतर आपल्याच भावांची हत्या केल्याने पांडव फार दुःखी होते. त्यांनी आपले भाऊ व अनेक नातेवाईक या युद्धात मारले होते. या गोष्टीचा त्यांना पश्चाताप झाला. अपराधीही वाटू लागले. या दोषातून मुक्त होण्यासाठी ते श्री शंकराच्या शोधात निघाले. पण शंकर भगवानांना मात्र त्यांना लवकर मुक्ती मिळावी असे बिलकुल वाटत नव्हते. याचे कारण होते त्यांच्या हातून झालेले हे हत्याकांड. म्हणून पांडवांना बघून शिवाने रेड्याचे रूप घेतले आणि तेथून पळून जाऊ लागले. पण पांडवांना या गोष्टीचा पत्ता लागला. ते श्री शंकर रूपी रेड्यास पकडण्यासाठी पळू लागले. या गडबडीत शिवभगवान जमिनीत गुप्त झाले आणि पूर्णपणे गुप्त होण्यापूर्वी भीमाने या शंकर रूपी रेड्याची शेपूट पकडली. तेव्हा रेड्याच्या पाठीचा काही भाग वरती दिसला. या ठिकाणाला केदारनाथ म्हणतात आणि जिथून रेड्याचे मुख बाहेर आले ते पशुपतीनाथ. पशुपतीनाथाचे दर्शन घेतले असता मनुष्याला पशुचा जन्म कधीही मिळत नाही अशी मान्यता आहे. पशुपतीनाथ मंदिरात फार गर्दी होती आणि शिवाय उष्णताही खूप असल्याने पायाला भयंकर चटके बसत होते. पशुपतीनाथाचे दर्शन घेऊन आम्ही पार्वती मंदिराकडे निघालो. पशुपतीनाथ मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर पार्वती मंदिर आहे. यानंतर बुद्ध स्तूप पाहायला गेलो. याला बौद्धनाथ, खस्ती चैत्य, खास चैत्य म्हणूनही ओळखले जाते. हा स्तूप काठमांडूच्या मध्यभागी आहे. त्याचे भव्य मंडल हे जगातील सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक आहे. या स्तूपामध्ये कासापा बुद्धाचे अवशेष आहे असेही म्हटले जाते. याच्या सर्व बाजूनी लोकल मार्केट आहे, पण वस्तू तशा महागच आहेत. बुडा नीलकंठ हे काठमांडूमधील अजून एक आकर्षण आहे. हे शिवपुरी टेकडी या भागामध्ये आहे. विष्णूचे ओपन एअर असे हे मंदिर आहे. या ठिकाणी पाण्याच्या तळ्यामध्ये विष्णूची शयन अवस्थेतील मूर्ती आहे. ही मूर्ती दगडी असून ही पाण्यावर तरंगते. ही मूर्ती 6व्या शतकात विष्णुगुप्त राजाने बनवून घेतली. बेसॉल्टच्या एका शिळेतून ही 16 फूट लांब मूर्ती कोरलेली आहे. स्वयंभूनाथ स्तूप हा स्तूप नेपाळमधला सर्वात जुना स्तूप आहे. याच्या आवारात असंख्य देवळे आणि मठ आहे. हा स्तूप मानदेव राजाने बांधला. 13व्या शतकापर्यंत हे बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. याच्या प्रत्येक बाजूला बुद्धाचे सर्व काही पाहणारे डोळे आहेत. यात प्रगल्भ शहाणपण आणि करुणा आहे. हा स्तूप टेकडीवर असल्याने बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. येथे जवळजवळ 400 पायऱ्या आहे. याच्या आजूबाजूला असंख्य माकडे आहे, म्हणून याला माकड मंदिर असेही पण म्हणतात. काठमांडूहून निघून आम्ही चितवन येथे पोहोचलो. चितवन येथे आम्ही जंगल क्राऊन या रिसॉर्टमध्ये उतरलो. सायंकाळी तेथील नदीवर सूर्यास्त पाहायला गेलो. नदी तशी छोटीच होती. नदीचे नाव राप्ती. तेथे राप्ती आणि नारायणी या 2 नद्यांचा संगम आहे. नदीमध्ये सुसर, मगर यांचे दर्शन झाले. या नदीमध्ये सुसर आणि मगर हे भरपूर आहेत असं आम्हाला. दुसऱ्या दिवशी आम्ही राप्ती नदीमध्ये जवळजवळ 1-1.5 तास बोटिंग केले. नदी तशी फारशी खोल नाही. काही ठिकाणी तर गुडघ्या इतकेच पाणी होते. एका लाकडाच्या खोडातून बनवलेल्या म्हणजे एकसंध अशा बोटी इथे आहेत. या बोटीत छोट्या छोट्या खुर्च्या ठेवतात. त्यावर आपण लांब पाय पसरून बसायचे. एकापुढे एक असे 10-12 जण बसतात. या बोटीतून जाताना परत सुसर, मगर यांचे दर्शन झाले. मोर व इतर पक्षीही दिसले. या बोटिंगचा अनुभव फारच वेगळा आणि छान होता. यानंतर आम्ही नदीच्या पलीकडे हत्तींचे ब्रीडिंग सेंटर आहे ते पाहायला गेलो. हत्तींचे ब्रीडिंग सेंटर फारच भारी होते. तेथे आम्हाला 1 दिवसाचे हत्तीचे पिल्लू पण पाहायला मिळाले. नुकतेच उभे राहिले होते. गवत खायचा प्रयत्न करत होते. असे 10-12 हत्ती व त्यांची पिल्ले होती. 1 महिन्यापासून ते 4-5 महिन्यापर्यंतची पिल्ले होती. तिथून आम्ही परत हॉटेलवर आलो. जेवण वगैरे करून मग ओपन जिप्सीने जंगल सफारीसाठी निघालो. आम्हाला मस्त पुढची सीट मिळाली होती. जवळजवळ 4-5 तासांची जंगल सफारी होती. अशा प्रकारे जंगल सफारीची ही आमची पहिलीच वेळ होती. दोन्ही बाजूला दाट जंगल, मध्येच अरुंद कच्चा रस्ता. खूप छान दृश्य होते. मध्येच जंगलातील छोट्या नदीवरील अरुंद पूल क्रॉस करून आम्ही पुढे जात होतो. ही नदी वळून वळून परत जंगलातून इकडून तिकडे अशी सगळीकडे दिसत होती आणि तिच्यावर असेच अरुंद पूल भरपूर होते.
चितवनचे जंगल हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. बराच वेळ आम्हाला एकही प्राणी दिसला नाही. मग एक आम्हाला हरणाचा कळप दिसला. त्यानंतर मोर लांडोरचे दर्शन झाले. मग एक मुंगूस आमच्या पुढून सरकन पळाला. त्यानंतर 4-5 माकडांचा कळप क्रॉस झाला. पण तरी आम्हाला समाधान काही वाटेना. आम्हाला एखादा वाघ किंवा एखादा एकशिंगी गेंडा तरी दिसावा असं वाटत होतं. जवळजवळ निम्मा प्रवास झाला पण गेंड्याचे दर्शन काही होईना. आणि अचानक ड्रायव्हरने ब्रेक दाबला. पलीकडच्या बाजूला एक एकशिंगी गेंडा उभा होता. ड्रायव्हरने रिव्हर्स मारून गाडी मागे घेतली. मग मात्र गेंड्याने आमच्या गाडीसमोरून रस्ता क्रॉस केला. खूप जवळून गेंडा दिसला. रस्ता क्रॉस करून तो विरुद्ध बाजूच्या गवतात गुडूप झाला. त्यानंतर मात्र बरेच गेंडे दिसले. वाघाचे दर्शन मात्र झाले नाही. एक अस्वल बाजूच्या झुडपात गेले पण ते काही नीट दिसले नाही. जंगल सफारीचा आनंद अवर्णनीय होता. 4-5 तास जंगलात ओपन जिप्सीने फिरणे हा एक वेगळाच अनुभव होता. संध्याकाळी जेवणानंतर तेथील रिसॉर्टमध्ये आदिवासी नृत्याचा कार्यक्रम होता. आता मात्र आमची ट्रिप संपली होती. चितवनहून आम्ही परत गोरखपूरला आलो. तेथून अवध एक्सप्रेसने घरी पोहोचलो. चितवनहून निघून आम्ही गोरखपूरला आलो. वाटेत रस्त्याचे काम चालू असल्याने प्रवास फार लेंगदी झाला. गोरखपूरला उतरल्यावर गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. मंदिराचा परिसर खूप भव्य आहे. स्वच्छता तर खूपच आहे. लहान मोठी खूप मंदिरे आहेत. हे सर्व दर्शन आम्ही थोडे धावपळीतच घेतले. पण दर्शन मिळाले या आनंदात आम्ही सर्वजण होतो.